नमस्कार मित्रांनो, मसावी लसावीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत संख्यांचे मूळ अवयव कसे पाडणे. त्या मूळ अवयव पाडण्याच्या दोन पद्धती आहेत, एक उभी मांडणी आणि दुसरी आडवी मांडणी. आता समजा 24 ही संख्या असेल तर तिचे अवयव कसे पाडावे. 24 ही संख्या आहे तर तिचे अवयव कसे पाडावे. 24 लिहून घ्यायचं. नंतर सर्वात कमीत कमी संख्येने सुरुवात करायची भाग लावायला. म्हणजे 2 ही सर्वात कमीत कमी संख्या आहे, 2 ने भाग लावायचा. 2 बे एके बे, बे दुने 4, 12 दुने 24. या ठिकाणी जर आपले 20 पर्यंत पाढे असतील तर अवयव पाडणे अगदी सोपे जाते. त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं आहे की 20 पर्यंत पाढे तोंडपाठ करून ठेवा. नंतर परत 2 ने भाग जातो. बे एके बे, बे संग 12, बे त्रिक 6, 3 एके 3. हे झाले 24 चे अवयव. 24 चे अवयव काय? 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3. 24 चे अवयव 24 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3. 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3. बे जुने 4, 4 जुने 8, 8 त्रिक 24. तर अशा प्रकारे तुम्हाला उभ्या मांडणीने अवयव पाडता येतात. आता आपण पाहूया आडवी मांडणी. आडवी मांडणी 24 लिहून घ्यायचे. 24 लिहून घ्यायचे. पहिली लहान संख्या यायची. बे बारी 24, 12 गुणुले 2, 12 दुने 24. नंतर खाली यायचं. परत 12 चे भाग पाडायचे. बेसंग 12, बेसंग 12. नंतर 2 गुणुले 2 गुणुले हे आहे तसे लिहून घ्यायचे. आणि 6 चे परत भाग जातो बेने, बे त्रिक 6. म्हणजे 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2, बे जुने 4, 4 जुने 8, 8 त्रिक 24, 24. हे काय झाले? 24 चे अवयव झाले. अशा प्रकारे आपण अवयव पाडू शकतो. आता आपण पुस्तकात दिलेला आहे 117 चे अवयव पाडा. या ठिकाणी उभी जी मांडणी आहे, मी तुम्हाला सजेस्ट करेन की जी उभी मांडणी आहे त्या मांडणीने तुम्ही सोडवा. उभ्या मांडणीने सोडवणे अतिशय सोयीस्कर आणि सोपे जाते, म्हणून उभ्या मांडणीने कायम सोडवा. 117 चे अवयव 117 117 ला 2 ने भाग जातो का? 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? जर एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 या संख्या असतील तर त्याला 2 ने पूर्ण भाग जातो. 2 ने भाग जात नाही. मग 3 ने भाग जाणारी संख्या कशी ओळखायची? ज्या संख्यांची बेरजेला 3 ने भाग जात असेल तर ती संख्या 3 ने भाग जाणारी असते. याला विभाज्यतेच्या कसोट्या असे म्हणतात. 3 ने भाग जातो का बघा. 7 अधिक 1 8 अधिक 1 9, म्हणजे 7 2 9. 9 ला 3 ने भाग जातो. मग 3 ने भाग लावायचा. 3 त्रिक 9 उरले 2, 3 त्रिक 9 उरले 2, झाले 27. 3 9 27. परत 3 ने भाग जातो. 3 एके 3, 3 त्रिक 9. परत भाग जात नाही. 13 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे परत 13 ला भाग जात नाही, म्हणून 13 चा भाग लावायचा डायरेक्ट. 13 एके 13. मग 117 चे अवयव कसे पडले? 117 बरोबर 3 गुणुले 3 गुणुले 13. 117 चे अवयव पडले 3 गुणुले 3 गुणुले 13. 250 चे अवयव 250 चे अवयव. आता 250 च्या एकक स्थानी 0 आहे,
म्हणजे 2 ने पूर्ण भाग जाईल. मग 2 ने भाग लावायचा. बे एके बे, बे दुने 4, उरला 1, बे पंच 10. आता 2 ने जात नाही, 3 ने जातो काय बघायचं. 5 2 7 आणि 1 8, 3 ने भाग जात नाही. 4 ने जात नाही, 5 ने जातो. 5 एके 5, 25 पाचा 125. म्हणून सांगतो पाडेपाठ पाहिजे. 5 दुने 10, उरले 2, 5 5 25. 25 ला 4 ने भाग जात नाही, 5 ने भाग लावायचा डायरेक्ट. 5 5 25 आणि 5 एके 5. 250 ला भाग लावला 2 ने, 125 झाला. 125 ला 5 ने भाग लावला 25, 5 5 25, 5 एके 5. म्हणजे 250 चे अवयव किती. 250 चे अवयव बरोबर 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. हे झाले 250 चे अवयव. 250 चे अवयव किती. 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. आता 40 चे अवयव पाडायला सांगितले. 40 च्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2 ने भाग जाणार. 2 ने भाग चालू करायचा. बे दुने 4, बे 0 0, बे 10 20, बे 10 20, बे पंच 10 आणि 5 एके 5. मग 40 चे काय अवयव झाले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. अशा पद्धतीने तुम्ही उभ्या मांडणीने अगदी सोप्या रीतीने भाग पाडू शकता. आता सराव संचामध्ये 10 संख्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही प्रॅक्टिस करायच्या आहेत. अशा उभ्या पद्धतीने पाडायच्या. यासाठी पाडेपाठ असणे आणि विभाज्यतेच्या कसोट्या माहिती करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या नक्कीच शिकवेन. तरी हा आता दुसरा भाग आहे, तो तुम्हाला समजला असे मी गृहीत धरतो आणि इथे हा व्हिडिओ थांबवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ऑफलाईन व्हिडिओ पण पाहता येईल. धन्यवाद.